नमस्कार, तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. हे बघा, मी आज करत आहे भजी. हे बघा, कांदे टाकलेत मी, मिरच्या घेतल्यात 3, कोथिंबीर. आधी आपण कांदा ह्याच्यात टाकूया. हे बघा, बेसनचं पीठ 1 वाटी घेतले, कढीपत्ता, हे 7-8 कांदा कापून घेतलेत मी. अशा पद्धतीने कापून घ्यायचं. लांब लांब नाही मी केले, मी असं मिडियम साईजचे कापून घेतले कांदे. हे आपण आधी टाकूया सर्व याच्यात वाडग्यामध्ये. हे बघा, मिरच्या मी केली, हे पण मी असं मिडियम साईजचं असं कट करणार आहे हाताने. टेस्ट चांगली येते मिरचीने पण. मस्त असं तिखट भजी, असं पातळ भजी असं कापून टाकायचं. आता हे बघा, हे कोथिंबीर, कढीपत्ता पण मी असं बारीक कट करून त्याच्यात टाकणार आहे. कोथिंबीर पण मी त्याच्यात धुवून स्वच्छ घ्यायची, अशी बारीक करून टाकायचं. हे असं कट करून घ्यायचं कोथिंबीर पण. आता बघा, हे बेसन मी ह्याच्यात टाकते 1 वाटी. आता ह्याच्यात मी तिखट पण टाकते, चटणी अर्धा चम्मच टाकते, कारण की मिरची आपण टाकले. हळद 1 चम्मच, चवीला नुसती अर्धा चम्मच चटणी टाकली, हळद आणि हे मीठ. हे सर्व आपण आधी हाताने मिक्स करूया अशा पद्धतीनं. आधी असं हाताने मिक्स करूया. मग ह्याच्यात हे आता थोडं पाणी करून हे असं मिक्स करायचं हाताने व्यवस्थित. हे असं सर्व मिक्स करायचं. हे बघा, हे असं सर्वीकडनं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, असं हाताने सर्व मिक्स करायचं. आता आपण गॅसवर कढई ठेवूया. हे झालं आपलं मिक्स. हे बघा, हे असं आपण हलवून घेऊया, सर्व मिक्स करायचं असं चम्मच. आता कढई ठेवले तापत गॅसवर. आता हे आपण टाकूया चम्मच. कांदा भजी कसा लांब लांब पण असतात, पण मी मिडियम साईजचे कापले, लांब लांब नाही कापले कांदा भजी. असं माझ्यासारखं करून बघा. मुलांना सुट्टी पडली उन्हाळ्याची, त्यांना लागते काय ना काय खायला. हे असं टाइमपास. आपण चमच्याने पण हाताने पण टाकू शकतो. आता मी हाताने
टाकताना उलट पटकन असं टाकलं जाते. चमच्याने पसरते. कांदा भाजी असं माझ्यासारखं करून बघा. त्याच्यात मी मिरची पण टाकली, तिखट पण टाकली. आता हे आपण सर्व टाकलेलं पलटी करूया. आधी लगेच चमचा नाही टाकायचं, टाकून बघूया. असं हळूहळू पलटी करूया. एक एक असं असं माझ्यासारखं करून बघा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. आता भाजी आपण पलटी केले. जरा लगेच नाही पलटायचं, जरा भाजू द्यायचं. त्याच्यात मी सोडा वगैरे टाकला नाही, बिना सोड्याचं केलं भाजी. बिना सोड्याचं पण छान होतं. सोड्याने कसं पोटबेट फक्त हे असं कांदा भाजी माझ्यासारखं करा. हे बघा भाजी, आणि हे मी मिरच्या पण टाकलं भाज्या संग आपलं चांगलं असं. आता हे आपलं भाजी झालं, आता मी काढते. हे बघा सर्व असं काढायचं. हे बघा भाजी आपले झाले तयार. अजून मी सोडून दाखवते. अजून एक हे बघा असं मिरची भाजी करायचं. आता म्हणलं हात भरलाय तर गरम तेल अगोदर टाकावं. दाखवते हे बघा, असं हाताने आपण सोडू शकतो. आपले भाजी झाले तयार. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.